नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत आहे. राज्यातील वातावरण सध्या कंडिशन जी आहे ती अतिशय बदललेली आहे. राज्यातील वातावरण खराब झालेलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ जे आहे ते सध्या ॲक्टिव्ह झालेलं आहे. ॲक्टिव्ह मोडमध्ये चक्रीवादळ आलेलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा अलर्ट देण्यात येतोय. सध्या कंडिशन जर पाहिली तर राज्यातील काही भागामध्ये अवकाळी वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये पाऊसही झालेला आहे. काल काही भागामध्ये हलका पाऊस, हलक्या सरींची शक्यता देण्यात आली होती. काही परिसरामध्ये हलक्या सरीही कोसळलेल्या आहेत. काल रात्री त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये हलक्या सरी कोसळल्या आणि पहाटेपासूनच त्या ठिकाणी म्हणजे गारवा म्हणजे वारा वाढलेला आहे. गार असा वारा त्या ठिकाणी अनेक भागामध्ये सकाळच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेला असेल आणि आज दुपारनंतर त्या ठिकाणी राज्यातील काही भागामध्ये अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे. आता विशेषतः हा पट्टा कोणता असणार आहे, कोणत्या भागांना त्या ठिकाणी अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे, या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज देतच आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आता अंदाज त्या ठिकाणी शेतकरी बांधवांपर्यंत देणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला आणखीनही लाईक केलं, त्यामुळे शेतकरी बांधव व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशी माहिती अपडेट या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आणि लाईव्हच्या माध्यमातूनही देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी आजचा जर अंदाज जाणून घेतला, दुपारनंतर या ठिकाणी कोणतेही शनी अवकाळी जो आहे तो सक्रिय होणार आहे. यामध्ये आता कोणता भाग असणार आहे, कोणत्या भागाला दुपारनंतर अवकाळीचा अलर्ट देण्यात आला, या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणचा अंदाज जर जाणून घेतला तर आज या ठिकाणी मराठवाड्याचा परिसर आहे, पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकण पट्टीचा परिसर आहे. या परिसराला त्या ठिकाणी दुपारनंतर अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पाऊस या ठिकाणी काही प्रमाणामध्ये दुपारनंतर तयार होणार आहे. ढगाळ वातावरण जे आहे ते सकाळपासूनच तयार झालेलं आहे. सकाळपासूनच अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामध्ये आता विशेषतः मराठवाड्याचा कोणता परिसर आहे त्या ठिकाणी आज पावसाचा अलर्ट आहे, आपण या ठिकाणी पाहूया. मराठवाड्याचा जर परिसर त्या ठिकाणी पाहिला, संभाजीनगर आहे, जालनाचा परिसर आहे, लोणार, सेलू, पैठण परिसर, बीड, माजलगाव, केज, परळी, अहमदपूर, लातूर, पेठचा आणि त्याचबरोबर उदगीर, देगलूरपर्यंत जो परिसर मराठवाड्याचा असणार आहे, या परिसराला त्या ठिकाणी दुपारनंतर कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. हा पाऊस खूप मोठा असणार आहे, परंतु हलक्या मध्यम सरींची शक्यता फक्त या परिसरामध्ये आज त्या ठिकाणी दुपारनंतर राहणार आहे. त्याचबरोबर आता पश्चिम महाराष्ट्रातील कंडिशन देखील आज अवकाळीची असणार आहे. त्या ठिकाणी खेड, पुणेचा परिसर आहे, दौंड, बारामतीचा परिसर, सातारा, सांगलीचा, कराड, वडूज, विठाचा परिसर आहे. त्याचबरोबर इकडे जतचा परिसर, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, बार्शीचा परिसर आहे, तुळजापूरचा परिसर, या परिसरामध्ये त्या ठिकाणी दुपारनंतर कोणतेही क्षणी हलक्या सरी आणि मध्यम सरी त्या ठिकाणी फक्त पडणार आहेत. आता कोकणपट्टीलाही त्या ठिकाणी काही प्रमाणात आज अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणपट्टीतील पणजीचा परिसर, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगावपर्यंत परिसर आहे. या परिसराला त्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आज त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर सध्या कंडिशन जी पाहिली तर सध्या कंडिशन चक्रीवादळ जे आहे ते ॲक्टिव्ह झालेलं आहे, अनेक राज्यांवरती त्या ठिकाणी प्रभाव टाकत आहे आणि हे चक्रीवादळ अनेक म्हणजे हैदराबाद, विजयवाडा आहे, विशाखापट्टणम, चेन्नईच्या नेलोरीच्या परिसरावरती प्रभाव टाकत असल्यामुळे त्याचा काहीसा जोर जो आहे तो महाराष्ट्रावरती त्याचा पडत आहे आणि त्यामुळेच राज्यातील वातावरणात खराब झालेलं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यातील काही भागामध्ये अवकाळीचा अलर्ट देण्यात येतो आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला आणखीनही लाईक केलं ना, सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आणि लाईव्हच्या माध्यमातूनही शेतकरी बांधवांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न संपूर्ण करतो, अंदाज संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी आज अशा प्रकारची कंडिशन जी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि विदर्भ परिसरालाही त्या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदियाच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी देसाईगंज, गडचिरोलीच्या परिसरामध्येही ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात हलकी रिमझिम होऊ शकते, अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली.